आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुष्कर महाराज गोसावी या चॅनलला सबस्क्राईब करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे ऋतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. महायोगपीठे तटे भीमदध्यां मुरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दखिन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. स्वयंभानुजो भानुआराध्येला तयाचे पुढे दीपपुदिव्य झाला. हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई माता की जय. आज या ठिकाणी आदिमाता आदिशक्ती मुक्ताबाई यांचा 725वा अंतर्धान सोहळा या निमित्त वर्षभर प्रवचन सेवा ही अव्याहत चालू असलेली या सेवेमध्ये आजची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. नाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर नाथ महाराजांच्या अगोदर झालेली जेवढी संत मंडळी आहे त्या सर्व संतांवर नाथ महाराज भाष्य करतात. एकनाथी गाथ्यामधून नाथ महाराज सांगतात, निवृत्तीनाथाच्या चरणी शरण एका जनार्दनी. श्री मुक्ताईचे चरणी मुक्ताबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. गुरुबा काका असतील, माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, या सर्व संतांवर नाथ महाराजांनी अनेक विध अशा प्रकारचे अभंग त्या ठिकाणी दिले. आमचे परममित्र महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव आणि सुंदर असं कीर्तनकार असलेले आमचे परममित्र हरिभक्तपरायण आदरणीय इंगळे महाराज यांनी हा अवसर मला या ठिकाणी प्राप्त करून दिला. त्यांना सहकार्य करणारी सर्व या फेसबुक पेजच्या माध्यमातून असलेली मंडळी, त्यांचा परिवार आणि आपण सर्व श्रोतेजन जे प्रवचन आज या ठिकाणी ऐकताय पाहताय, आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, दंडवत प्रणाम करतो आणि प्रत्यक्ष आता निरूपणा करतो. आज या ठिकाणी विषय मला त्यांनी तसं सांगितलं नाही, विषयाचं बंधन या ठिकाणी नाही. ते म्हणाले नाथ महाराजांवर भाष्य केलं तरी चालतंय, माऊलींवर केलं तरी चालतंय, जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्यावर केलं चालतंय, मुक्ताईंच्या चरणी त्या ठिकाणी सेवा आपल्याला सादर करायची आहे. म्हणून या ठिकाणी मला आज घ्यावासा असा विषय वाटतो. नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतातली ही ओवी अशी आहे. जाणीव शहाणीव ज्ञातेपण सांडोनी जातीचा अभिमान. जो मज होय अनन्य शरण तो जाण वैष्णव माझा. नाथ महाराज एकनाथी भागवताच्या या सुंदर अशा ग्रंथामधून आपल्याला सर्व भाविक भक्तांना असा बोध करतात. नाथांचं एकनाथी भागवत याची फलश्रुती काय, आमचे निळोबाराय महाराज सांगतात. फलश्रुती अशी, महाराज ज्यांचे वाचिता भागवत
प्राणी होय जीवनमुक्त. किंवा तुकोबराय महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा, नकार पाहू गुण दोष झालो दास पायांचा. त्या ठिकाणी दोन्ही संत त्या भागवताचं महत्व सांगत असताना असा विषय प्रतिपादन त्या ठिकाणी करतात की ज्यांचे वाचिता भागवत प्राणी होय जीवनमुक्त किंवा होतो जीवनमुक्त. या भागवताची फलश्रुती, भागवताची शक्ती, भागवताची ताकद त्या ठिकाणी एवढी मोठी आहे की एक जरी पारायण तुम्ही केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी जीवनमुक्त तुम्हाला करून टाकेल अशी या भागवताची शक्ती आहे. आणि तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. सगळ्यांना त्या ठिकाणी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर केलेली जी टीका आहे ती म्हणजे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या लिखित असलेलं हे एकनाथी भागवत. त्या भागवतामध्ये अनेक विषय त्या ठिकाणी नाथ महाराज प्रतिपादन करतात. आजचा प्रामुख्याने आपला विषय आहे तो म्हणजे वैष्णव हा विषय त्या ठिकाणी आहे. वैष्णव या शब्दाची उत्पत्ती, निर्मिती, त्याचा पूर्वपीठिका काय. वैष्णव असा जर आपण उच्चार केला म्हणजे करावाच लागतो. असा उच्चार केला तर काय होतो अर्थ पहिला लक्षात घ्या. वैश म्हणजे 20 आणि नव म्हणजे 9. वर्षातले 29 उपवास जो करतो त्याला म्हणायचं वैष्णव. मग 29 उपवास नेमके कोणते आहेत ते पुढे सांगतात. त्या ठिकाणी वर्षभरातील 12 शुद्ध एकादशी, वर्षभरातील 12 वद्य एकादशी झाल्या, 12 दुनी 24 आणि त्यामध्ये 5 त्या ठिकाणी विष्णूच्या जयंती. कोणत्या कोणत्या? चैत्र ते फाल्गुन आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला लक्षात येतं चैत्र महिन्यात प्रभू श्रीरामनवमीच्या दिवशी त्या ठिकाणी उपवास आहे. त्यानंतर नरसिंह जयंती आहे, त्यानंतर गोकुळाष्टमी आहे, वामन जयंती, वामन द्वादशीला, आणि 5वा म्हणजे दत्त जयंती. त्या अजून एक प्रामुख्याने उपवास मी नंतर सांगतो तो म्हणजे महाशिवरात्री वर्ग. हे 29-30 उपवास करणारा तो खरा वैष्णव. वैष्णवाची व्याख्या संतांना विचारली, वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या त्या ठिकाणी व्याख्या आपल्याला सांगितली. वैष्णव नेमकं कोणाला म्हणायचं? नाथांनीच ही आजची व्याख्या सांगितली. वैष्णव तो खरा अवघी देवावरी माया. ज्याची देवावर माया असते तो खरा अर्थात त्या ठिकाणी वैष्णव म्हटला जातो. त्यानंतर नाथ महाराजांच्या भाषेत झालं तर नाथ महाराज या ठिकाणी आजच्या ओळीमध्ये आपल्याला सांगतात की जाणीव शहाणीव ज्ञाते. पण जाणीव म्हणजे काय? आपण म्हणतो तुम्ही एवढं काम केलं तेवढं काम केलं पण त्याची जाणीव त्या ठिकाणी कोणाला राहिली नाही. ती जाणीव इथं नाही बरं का, अध्यात्मामध्ये. ती जाणीव म्हणजे काय? मी कर्मकांड जाणतो, माझ्या इतकी सुंदर भगवंताची पूजा त्या ठिकाणी कोणीही करू शकत नाही, माझ्या इतका सुंदर पखवाज वादन त्या ठिकाणी कुणालाच जमू शकत नाही, माझ्या इतकं सुंदर कीर्तन प्रवचन कथा त्या ठिकाणी कोणीच करू शकत नाही. मी हे जाणतो, मी भागवताचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे, माझा रामायणावर सुद्धा अभ्यास आहे, माझा गाथ्यावर सुद्धा अभ्यास आहे, माझा चतुश्लोकी भागवतावर त्या ठिकाणी अभ्यास आहे. मी जाणतो. जाणणे ही एक क्रिया आहे. माणूस कधी जाणतो लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपले सर्व इंद्रिय हे एकवटून ज्यावेळेस आपण भगवत चरणी त्या ठिकाणी लीन होतो त्यावेळेस आपल्याला एक एक गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी व्हायला लागते. ही झाली अध्यात्मातली जाणीवर लक्षात घ्या. आणि नाथ महाराजांना सुद्धा या ठिकाणी अध्यात्मातली जाणीव त्या ठिकाणी अभिप्राय. नाथ महाराज सांगतात शहाणीव
शहाणीव म्हणजे काय? आपण म्हणतो हा ह्याच्यात शहाणा आहे, तो त्याच्यात शहाणा आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आमच्याकडे म्हण आहे मराठवाड्यात. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, नाथ महाराजांची भाषा आहे. नाथ महाराजांची भाषा जो जसा अर्थ घेईल, जो जसा अर्थ लावेल त्या ठिकाणी तसा अर्थ निघू शकतो. एवढी संतांची भाषा त्या ठिकाणी प्रगल्भ अशा प्रकारची. त्यामध्ये प्रामुख्याने नाथ महाराज हा विषय सर्वांना माहिती आहे. शांती ब्रह्म जगात एकच जण कोणी आहे ते व्यक्ती महात्माच म्हणजे एकनाथ महाराज आहे. जगात एकमेव शांती ब्रह्म त्या ठिकाणी होत गेले. जसं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्या ठिकाणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणलं त्या ठिकाणी कोणता अर्थ निघतो? फक्त एकच आपल्या डोळ्यासमोर माऊली ज्ञानेश्वर महाराजांची त्या ठिकाणी मूर्ती त्या ठिकाणी आपल्या समोर येते. त्यानंतर वैराग्याचे महामेरू असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय महाराज. संत शिरोमणी म्हणलं की आपोआप आपल्या मुखामध्ये नाव कोणतं येतं ते म्हणते संत नामदेव महाराज. आदिशक्ती म्हणलं तर एकच जगामधली एकच आदिशक्ती, ती म्हणजे फक्त संत मुक्ताबाई. यांनी कधीच या सर्व संतांनी कधीच मी हे जाणतो, मी हे कर्मकांड जाणतो, मी अमुक जाणतो, मी तमुक जाणतो असा कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी आविर्भाव कोणत्याच त्यांच्या लिखाणातून आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. बघा, प्रामुख्याने शहाणीव आणि ज्ञातेपण या तीन प्रामुख्याने गोष्टी सांगितल्या. जाणीव, शहाणीव, ज्ञातेपण. ज्ञातेपण म्हणजे काय? ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून घेणं. नाथ महाराजांचा जे दशक त्या ठिकाणी श्लोक केलाय, दशक स्तवर संत कृष्णदयाळ महाराजांनी त्यांच्या शिष्याने, त्यामध्ये एक श्लोक असा येतो, कवी नायकू दायकू सौख्य राशी महाज्ञान सिंधू असे नाम त्याचे. त्याचा अर्थ काय? महाज्ञान सिंधू, ज्ञानाचा सागर असं नाथ महाराजांना त्या ठिकाणी उद्बोधले. त्या ठिकाणी नाथ महाराज ते सांगतात की ज्ञातेपण या तिन्ही गोष्टी बाजूला करतात. पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे सांडोनी जातीचा अभिमान. त्या ठिकाणी काय सांगतात? जातीचा अभिमान सांडला पाहिजे. सांडला पाहिजे म्हणजे सोडला पाहिजे. मी उच्च जाती आहे, मी नीच जातीमध्ये राहतो, मी उच्च वर्णीय आहे, मी नीच वर्णीय आहे, हा भेदभाव त्या ठिकाणी नाही. जरी शास्त्रकार त्या ठिकाणी वर्णभेद सांगतात, पण संतांनी कोणताच वर्णभेद त्या ठिकाणी, संतांकडे भेद हा प्रकारच नाही. मागच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं की तुझं माझं नाही भेद, जगद्गुरु सांगतात तुकाराम महाराज, तुझं माझं नाही भेद, केला सहज विनोद, केला सहज विनोद. या पद्धतीने भेद जिथं नाही तिथं संतांचा वास अखंड असतो, वैष्णवाचा वास अखंड असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की जी मनातून कधीच जात नाही तिला जात असं म्हणतात, मराठी भाषा आहे. पण या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला सांगतात की सांडोनी जातीचा अभिमान, अभिमान त्या ठिकाणी नको. नाथ महाराज अजूनही एका अभंगामध्ये त्या ठिकाणी सांगतात की भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. जातीबद्दल या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी अधिकार भगवंताच्या नाम घेण्यासाठी आहे असं त्या ठिकाणी वारंवार सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं. सकल आसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सांडोनी जातीचा अभिमान. बर, मग काय करायचं? भगवंत सांगतात की जो मज होय अनन्य शरण, जो मला अनन्य भावाने त्या ठिकाणी शरण येईल तो जाण वैष्णव माझा.
आता इथं वैष्णवाची अजून एक व्याख्या तयार झाली बरं का. वर्षातले 29 उपवास जो करतो तो वैष्णव. जो मग होय अनन्य शरण तो जाण वैष्णव. या वैष्णवांची सेवा करणं सोपं आहे का? नाथ महाराज पुढे त्या ठिकाणी या ओळीनंतर पुढच्या ओळीमध्ये आपल्याला सांगतात, जरी हे असलं तो जाण वैष्णव माझा, तरी सुद्धा नाथ महाराज पुढे सांगतात पुढच्या ओळीमध्ये. ते म्हणतात, वैष्णव सेवा अत्यंत कठीण, त्यासी जाती नाही गा प्रमाण. न म्हणावा क्षुद्र ब्राह्मण, भक्ती प्राधान्य भावार्थे. ओवीच्या मागच्या पुढच्या ओवींमध्ये या ठिकाणी वैष्णवांचं चिंतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये प्रामुख्याने वैष्णवांची सेवेचं सत्य या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करतात. ती सोपी आहे का? ती मुळात वैष्णव भेटणं, संतांची भेट होणं हेच कठीण आहे. भुवावगड आपल्याला पाठ आहे, रोज म्हणतो आपण हरिपाठामध्ये, गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये. संतांची भेट एवढी सोपी नाही. त्यासाठी काय करावं लागतं? पूर्वजन्मीचा आपला खूप मोठा पुण्याचा संचय पाहिजे आणि मगच संतांची भेट आपल्याला होते. वैष्णव म्हणजे संतच बरं का. पूर्व पुण्य असता गाठी, तरी होय भेटी संतांची. पूर्व पुण्य असता गाठी, संत भेटी तरी होय असावा. धन्य धन्य संत संग भेटे पांग जन्माचा. मग वैष्णव अजून कोणाला कोणा पद्धतीने कसं म्हणायचं, त्या वेगवेगळ्या व्याख्या. वैष्णवाची अजून एक व्याख्या तुम्हाला सांगतो. जो विष्णू पूजक आहे त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणतात. पूर्वी भ्रम होता, पूर्वी भ्रम होता, भेदाभेद होता. जो भेद संतांनी नाहीसा केला तो भेद होता. कोणता भेद होता? की वैष्णव वेगळे, शैव वेगळे. शैव म्हणजे जो शिवाला भजतो त्याला शैव म्हणायचं, जो विष्णूला भजतो त्याला वैष्णव म्हणायचं. मग वैष्णवाचं काय सांगितलं? वैष्णवांनी उभत गंध लावायचं. गंधाचे पण भरपूर प्रकार शास्त्रात सांगितले. ऊर्ध्वपुंड, रामानुजाचार्य संप्रदायातले जे आहे त्यांनी लाल रंगाचं त्या ठिकाणी, कुंकाचं त्या ठिकाणी ऊर्ध्वपुंड लावायचं. गोपीचंदन कुणी लावायचे. अनेक विध चिंतन या ठिकाणी करता येतात. वैष्णवांनी काय करायचं? उभं गंध लावायचं. जर यदा कदाचित पूर्वीच्या काळी वैष्णवांच्या घरामध्ये एखादं कापड आहे आणि त्या कापडाचं समजा उशी आहे, त्या उशीची खोड त्या ठिकाणी जर फाटली आहे, तर त्या घरामध्ये शिवाचं नाव आपल्या तोंडात येऊ नये याकरता प्रयत्न असायचे वैष्णवाच्या घरी बरं का. त्यांनी काय म्हणायचं? त्या ठिकाणी त्या खोलीला टाका टाक. टाका म्हणजे काय? एका प्रकारचं शिवून घे, पण शिवून घे म्हणायचं नाही, इतकं कट्टरता होती. वैष्णवांच्या घरामध्ये ज्या वेळेस पूर्वी आता सार्वसार्वी असायचे, आता तो सारवण्याचा विषय यावरच सार्वसार्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी गोमातेचं शेण त्या ठिकाणी आणायचं आणि त्या शेणाचं पूर्ण घरामध्ये सारवून काढायचं. काही ठिकाणी अजूनही आपण खेडेगावात गेलो तर आपल्या बऱ्याच वेळेस पाहण्यात येतं, त्याच्याने पायाचे आजार त्या ठिकाणी होत नाही, त्या ठिकाणी स्किन डिसीज होत नाही. त्याचं शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण पण दोन्ही आहे. म्हणून पूर्वीच्या घरी त्या ठिकाणी सारवून घेण्याची पद्धत होती. ते सारवणं सुद्धा वैष्णवांच्या घरचं कसं होतं माहिती का? ते सारवणं सुद्धा उभ्या पद्धतीने त्या ठिकाणी सारवायचं. आडवं का नाही? की शैवाचं गंध त्या ठिकाणी आडवं आहे म्हणून. शैवानी त्रिपुंड गंध लावावं शास्त्र सांगतं. यांनी ऊर्ध्वपुंड आणि यांनी त्रिपुंड, म्हणजे महादेवाचं जसं गंध असतं त्या पद्धतीने गंध लावावा. शैवाच्या घरी सुद्धा उभ्या काहीच गोष्टी करू नये, सगळ्या आडव्या गोष्टी कराव्या. शैवाच्या घरी सारवायचं म्हणलं की आडवं सारवायचं. एवढी कट्टरता पूर्वी त्या ठिकाणी होती. आणि ही कट्टरता हळूहळू संतांच्या वाङ्मयाने, संतांच्या अभंगाने,
संतांनी स्वतः त्यांच्या जीवनचरित्रामधून त्या ठिकाणी सगळ्यांना दाखवून दिली आणि आता हा भेदाभेद त्या ठिकाणी नाहीसा झाला. म्हणजे विष्णूला भजणारे वैष्णव, ठीक आहे. आणि अर्ध जे शिव काढून त्याला न लिहिलेलं आहे श्ण, याचा एका अर्थाने शैवचा उच्चार त्या ठिकाणी होतो शिवाचा. मग खऱ्या अर्थाने जर विचार केला तर विष्णू आणि शैवाला म्हणजे विष्णू पूजक आणि शिवपूजक या ठिकाणी दोन्ही एकत्र ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी तो सुद्धा भक्त त्या ठिकाणी वैष्णव मानला जातो. म्हणजे मराठी व्याकरण दृष्ट्या आपण जर विचार केला तर वैष्णव या शब्दाचे अर्थ अनेक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. मग खऱ्या अर्थाने वैष्णव आम्हाला महाराज कोण आहे? जो मज होय अनन्य शरण, काय सांगतात नाथ महाराज? हरिला अनन्य शरण निघा, हरिला अनन्य शरण निघा. तारक तो जगदीश ईश्वर, तारक तो जगदीश ईश्वर, देणार नाही दगा, देणार नाही दगा. हरिला अनन्य शरण निघा, हरिला अनन्य शरण निघा. नाथ महाराजांचाच अभंग आहे. तारक तो जगदीश्वर ईश्वर, काय तो? तारक आहे, मालक आहे, वाईट गोष्टींचा दुष्टांचा संहार करणार आहे, सज्जनाचं रक्षण करणार आहे, दुर्जनांचा नायनाट करणार आहे, अशी अफाट शक्ती त्याच्याकडे आहे. आणि असा तो जगदीश ईश्वर कधीच तुम्हाला दगा देणार नाही, नाथ महाराज सांगतात. म्हणून तुम्ही काय करा? जो मज होय अनन्य शरण, नाथ महाराज या ठिकाणी त्याच्यामुळे सांगतात काय करायला पाहिजे? जो मज होय अनन्य शरण, अनन्य शरण भावाने भगवंताकडे त्या ठिकाणी तुम्ही पहा. भगवंताचं दर्शन घेत असताना अनन्य भावाने त्या ठिकाणी त्याचं दास्यत्व स्वीकारा. अहो जगद्गुरु तुकोबाराय महाराज एका अभंगामध्ये दास्य भाव केवढा ठेवावं, संतांचं मन एवढं मोठं असतं आणि दास्य भाव त्या ठिकाणी जर घ्यायचा विचार झाला तर त्या ठिकाणी दास्य भाव त्यांच्यामध्ये केवढा मोठा आहे बघा. आमच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या संस्थानामधील एक पारंपरिक अभंग, ज्या अभंगाला अनन्य साधारण असं महत्व आहे. प्रत्येक वेळेस नाथ महाराजांच्या पालखी निघताना, पालखी आल्यानंतर या ठिकाणी अभंग म्हणल्याशिवाय देव बाहेरच येत नाही. असा अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा. कोणता अभंग आहे तो? तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, नवविधा काळ बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संत जन. त्या ठिकाणी तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमच्या दासांचाही मला त्या ठिकाणी दास करून ठेवा आणि आशीर्वाद हाच द्या मला, बस बाकी दुसरा कोणता नको. केवढा दास्यत्व भाव आहे. याला म्हणावं खऱ्या अर्थानं वैष्णव. अनन्य भावाने शरण जाणं म्हणजे काय? तहान भूक हरपणे, भगवंताच्या विषयी त्या ठिकाणी अनन्य भाव आपल्या मनात निर्माण होणं, हे भगवंताला अभिप्रेत आहे. मग भगवंताने त्या ठिकाणी व्याख्या करून सांगितली की तो जाण वैष्णव माझा. आपल्याला वेळ या ठिकाणी अत्यंत कमी आहे आणि ठरलेल्या वेळामध्येच, नियोजित वेळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रवचन सेवा आटोपती घ्यायची. मग वैष्णवाची व्याख्या करत असताना त्या ठिकाणी एक श्लोक त्या ठिकाणी आलाय. बली विभीषणो भीष्मो प्रल्हादो नारदो ध्रुवा, षडते वैष्णव प्रोक्ता स्मरणं पापनाशनम. यांचं स्मरण जरी केलं तरी त्या ठिकाणी पापाचा नाश होतो, असा अधिकार या वैष्णवांमध्ये आहे. बली कोण? बलिराजा.
वैष्णव ठरला. विभीषण रावणाचा भाऊ कोण होता? विभीषण. पण तो इतका मोठा त्या ठिकाणी वैष्णव होता, महावैष्णव होता. महावैष्णव होता म्हणून त्या ठिकाणी या श्लोकामध्ये त्याचं सुद्धा उच्चारण आहे नावाचं. भीष्म, भीष्म पितामह फार मोठे महावैष्णव त्या ठिकाणी होते. प्रल्हाद, नारद आणि ध्रुव. प्रल्हादाचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद कोण होते काय नाही. त्यानंतर नारद मुनी, कीर्तन महर्षी त्या ठिकाणी नारायण नारायण असं करत करत सर्व ठिकाणी त्यांची स्वारी असायची आणि हातात चिपड्या, गळ्यामध्ये त्या ठिकाणी विणा, असं करून ते नारद महर्षी सर्वांना त्या ठिकाणी कीर्तनातून त्या ठिकाणी बोध करत होते. ते सुद्धा महावैष्णव. आणि ध्रुव. हे 6 वैष्णव एवढे श्रेष्ठ आहेत, यांचं स्मरण जरी तुम्ही केलं तरी त्या ठिकाणी स्मरणम पापनाशनम, शास्त्रकार सांगतात की पापाचा नाश होतो, एवढा अधिकार त्या ठिकाणी वैष्णवांचा आहे. अजून वैष्णव कोण कोण झाले हो? ज्या वेळेस उद्धवाला भगवंत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी याचा अभ्यास त्या ठिकाणी भगवंत देत होते, नवे नवे उद्धवाकडून अभ्यास करून घेत होते भागवताचा. आणि हा भागवताचा अभ्यास त्या ठिकाणी करत असताना उद्धवाला पडलेले प्रश्न त्याचे उत्तर भगवंत देत आहेत आणि ते नाथ महाराज प्राकृतामध्ये लिहित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने परत विचारलं भगवंताला, भगवंता तुझ्या दृष्टीने तू वैष्णवाची व्याख्या सांगितली, तुझ्या दृष्टीने आम्हाला एक गोष्ट अजून सांग, याचे उदाहरण तू देऊ शकला तर आम्हाला खूप आनंद होईल. त्या ठिकाणी भगवंतांनी लगेच त्या ठिकाणी पुढच्या श्लोकामध्ये उदाहरण द्यायला सुरुवात केली. भगवंतांनी पुढे सांगितलं, नाथ महाराज त्याचं चिंतन त्या ठिकाणी भागवतामध्ये करतात. ते म्हणतात, योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. कोणाचं उदाहरण दिलं? मारुतीरायांचं. मारुतीराय कोण होते? महावैष्णव. योनी कशाची? माकडाची. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ. असं जर कोणी म्हणत असेल की हनुमंत कनिष्ठ प्रकारचा वैष्णव आहे, त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात ऐसा पापिष्ट कोण आहे. त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. हनुमंताला महावैष्णवच म्हटलं पाहिजे, नाथ महाराज सांगतात. त्या श्लोकाचं चिंतन नाथ महाराज करतात ओवीमधून. पुढे विचारलं अजून कोण? उद्धव प्रश्न करत राहिले आणि भगवंत त्या ठिकाणी उत्तर देत राहिले. भगवंतांनी अजून एक उदाहरण सुंदर दिलं. आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या उदाहरणाचं अगदी यथार्थ त्या ठिकाणी चिंतन माहिती आहे. विदुर दासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आठविला गोविंदू. विदुर दासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आठविला गोविंदू. कुणाचं उदाहरण दिलं? दासी पुत्राच्या त्या ठिकाणी उदाहरण नाथ महाराज देतात भगवंत. नाथ महाराज उदाहरण या ठिकाणी काय सांगतायत की विदुर दासी पुत्र प्रसिद्धू. विदुर कोण होता? दासीचा पुत्र होता, म्हणून त्याला सर्वांनी हिणवलं, अरे तुझी भक्ती काही नाही श्रेष्ठ, कारण की तू नीच वर्णी आहे. पण त्यासी आठविला गोविंदू न म्हणावा कोणी निनंदू. त्याची निंदा त्या ठिकाणी कोणी करू नका, नाथ महाराज आपल्याला सांगतात. आणि अशाच प्रकारे नाथ महाराज एक एक उदाहरण देत वैष्णवांची व्याख्या त्या ठिकाणी स्पष्ट करून आपल्याला सांगतात. यामध्ये आपल्याला एक आता दृष्टांत पाहू आणि आपली प्रवचन रूपी सेवा त्या ठिकाणी आटपती घेऊ. काय माईक लावला होता, लाईट गेले त्याच्यामुळं ठीक आहे, आवाज येत असेल माझा. अजून एका महावैष्णवाचं उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर भगवंत वैष्णवांची सेवा कसा करतो याचा एक सुंदर त्या ठिकाणी दृष्टांत मी तुम्हाला सांगतो आणि आपली प्रवचन रूपी सेवा त्या ठिकाणी आटोपती करू. एक दिवस भगवान श्रीकृष्णा समवेत
अर्थात ही महाभारतातली कथा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या समवेमध्ये अर्जुन दादा त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाचे, अत्यंत जवळचे, भगवंताचे निकटवर्ती असे मानणारे, अर्थात मेवणेच म्हणायला हरकत नाही ना, मेवणेच. आणि त्या ठिकाणी एक दिवस भगवंताला विचारायला लागले, म्हणले अरे भगवंता, चल आपलं भोजन झालंय, आपण आता एक शतपावली करण्यासाठी म्हणून बाहेर पडू. आणि शतपावली म्हणून बाहेर करण्यासाठी पडले. आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी दोघही जण, फक्त दोघच जण, आणि जात असताना एका सुंदर अशा प्रकारच्या बागेतून त्या ठिकाणी ते पुढे रममाण झाले, पुढे गेले, चालत गेले. ती बाग पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात अचानक असा विचार आला की जर यदा कदाचित भगवंताच्या जागी माझ्यासोबत माझी सुविद्य धर्मपत्नी जर असली असती तर किती मजा आली असती. या बागेमध्ये निवांत, त्या ठिकाणी या वनामध्ये, या उद्यानात, त्या गार्डनला आम्ही दोघं किती छान गप्पा मारत बसलो असतो, असा सहज विचार त्याच्या मनात आला. फक्त मनात. आणि मनात आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत अंतर्यामी मायावी शक्तीने भगवंताला सर्व काही जमतो. आणि अशी शक्ती असणारा, जगताचा पालन करता भगवान श्रीकृष्ण लगेच अर्जुन दादापासून थोडे बाजूला झाले आणि बाजूला होऊन एका झाडाच्या मागे गेले. आपला श्रीकृष्ण रूपाचा वस्त्र परिधान केलेले जे आहेत तो पोशाख उतरवला आणि सुभद्रेचं रूप घेतलं. सुभद्रेचं रूप घेऊन त्या ठिकाणी अर्जुन दादा जवळ आले. आणि अर्जुन दादा त्याच विचारामध्ये त्या ठिकाणी मग्न असताना अचानक समोर सुभद्रा कशी आली म्हणून अर्जुन दादा त्या ठिकाणी परेशान झाले. अरे बाबा, सुभद्रा कस काय आली बा? आणि असं झाल्यानंतर त्यांनी विचारल्यानंतर अर्जुन दादांनी कोणाला विचारलं? आपल्या धर्मपत्नीला. म्हणले अरे तू कशी आली? त्या म्हणाले तुमने पुकारा और हम चले आए. तुम्ही विचार केला म्हणले साक्षात, आणि मी लगेच आले म्हणले. वा वा वा, छान म्हणली. मनातली गोष्ट, मनातली इच्छा माझी त्या ठिकाणी पूर्ण झाली. बस म्हणली, मला फार वाटत होतं या बागेमध्ये आपण दोघं एका निवांत त्या ठिकाणी आपण बसावं, गप्पा माराव्या. बरेच दिवस झाले. महलामध्ये गप्पा मारणं वेगळी गोष्ट आहे, पण या वनामध्ये येऊन त्या ठिकाणी गप्पा मारणं म्हणजे फार त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे. आणि आता काय करायचं? काही नाही. 2.5-3 तास दोघं मग्न झाले गप्प्यामध्ये आणि मनसोक्त गप्पा दोघांनी मारल्या. पूर्ण मन तृप्त होऊसपर्यंत गप्पा मारल्या. काय झालं, काय नाही, किती छान भाजी केली होती आज, असं नाही म्हणाल, ते आपल्याकडे दिले. आणि असं करत असताना त्या ठिकाणी मग्न होऊन गेले दोघही जण. आणि हळूच त्या ठिकाणी अर्जुन दादाला त्या ठिकाणी सांगितलंय त्यांच्या धर्मपत्नीने. म्हणले ही जी हातातली अंगठी आहे ना, त्या ठिकाणी मला आज तुम्ही द्या, एवढीच माझी इच्छा, आणि मी येते. अर्जुन दादाला म्हणजे काही आजपर्यंत मागितलं नाही, पण हिला मागण्याची गरज सुद्धा नाही, एवढा ऐश्वर्य संपन्न आपण आहोत. ठीक आहे. हातातली अंगठी काढली आणि त्या ठिकाणी आपल्या पत्नीला देऊन टाकली. मी नाही घालणार ना, तिनेच हात पुढं केला, तुम्हीच घाला म्हणे. अर्जुन दादांनी ती अंगठी घातली. चला येते म्हणले, भरपूर कामं पडलेत मला. महलाच्या दिशेने त्या ठिकाणी सुभद्रा निघाली. सुभद्रा निघाल्यानंतर सुभद्रा कुठं गेली? अर्जुन दादा परत त्या विषयामध्ये रममाण झाले. वा वा, इच्छिलं ते पावलं. या न्यायाप्रमाणे जे मनात इच्छा केली त्या ठिकाणी त्याचं पावन झालं, ती फलश्रुत झाली. मग आता काय? आता काही नाही. आता एकच
काय आनंद त्या ठिकाणी 2.5-3 तासाच्या गप्पांचा, काय सांगू तुम्हाला. त्यांचा आनंद पोटात मावेना इतका आनंद अर्जुन दादाला झाला आणि त्याच विचारामध्ये त्या ठिकाणी ते रममान झाले. सुभद्रा आली झाडाच्या मागे, सुभद्रेचं रूप पालटलं, भगवंताचं त्या ठिकाणी रूप परत श्रीकृष्णाने घेतलं, त्या ठिकाणी परत आले समोर. आणि तेव्हा अर्जुन दादाला क्लिक झालं, लक्षात आलं, म्हणजे आपल्या सोबत तर भगवंत आले होते, इतका वेळ कुठे गेले. गेल्या 3 तासापासून आपण आपल्या धर्मपत्नी सोबत गप्पा मारतोय, त्या ठिकाणी आनंद घेतला आणि भगवंत इतका वेळ कुठे गेले. आणि त्या ठिकाणी येताना भगवंत दिसले आणि विचारलंय, म्हणले मधुसूदना आपण कुठे होता. ते म्हणले इथंच होतो म्हणले बराच वेळेस. असं करा इथंच, मग मला कसे दिसले नाही. अहो काय सांगू भगवंता, आता त्या ठिकाणी सुभद्रा आली होती. भगवंत म्हणले सुभद्रा असं करायला लागले. असं करता करता त्या ठिकाणी जसा हात दिसला आणि अर्जुन दादाला ज्यावेळेस ती अंगठी चमकलेली दिसली, अर्जुन दादाने दुसरं तिसरं काहीच केलं नाही, भगवंताला त्या ठिकाणी आनंद भावाने शरण केले. म्हणजे भगवंता किती रे म्हणले. संत कवी अमृतरायजी महाराजांचं सुद्धा एक त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा आवड. भक्ताची काजासाठी साधूची काजासाठी सोडली मिलाज रे, सोडली मिलाज. भगवंत एक वेळ लाज त्या ठिकाणी सोडून देईल, पण त्या ठिकाणी जो अनन्य भावाने भगवंताला शरण गेलाय, जो खऱ्या अर्थाने वैष्णव आहे, त्याची सेवा करण्यासाठी भगवंताला आतून त्या ठिकाणी निर्माण होती इच्छा, वरतून नाही. अहो ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नाथ महाराज सांगतात असा अधिकार जो वैष्णवांचा आहे. भगवंत या ठिकाणी सांगतात यात मात्र शंका नाही. जर भक्ताची, जर प्रत्येक वैष्णवांची भगवंत एवढी काळजी घेत असेल, तर मनात आल्या आल्या त्या ठिकाणी अर्जुन दादाची जशी इच्छा पूर्ती त्या ठिकाणी त्यांनी केली, तशी आपली सुद्धा नक्की करल हो. फक्त एकच करा, भगवंताला अनन्य भावाने त्या ठिकाणी शरण जा. निश्चित तुमच्या सर्व इच्छित मनोकामना भगवंत सुद्धा अत्यंत लगेच त्वरित, वेळ न दौडता, वेळ न वाया न घालता त्या ठिकाणी भगवंत सुद्धा तेवढ्याच लवकर मध्ये, तेवढ्याच आतुरतेने तो वाटच पाहू नये, वाट पाहे उभा. तुमच्या भेटीच्या आतुरतेने वाट पाहणारा एकच कोणी असेल तो म्हणजे भगवंत. आणि मग ही भेट तुम्हाला कशी घ्यायची आणि भेट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वैष्णव तुम्ही झालात का नाही, हा त्याचा चिंतनाचा विषय. सांगण्याचा हेतू एवढाच की वैष्णव होणं तेवढं सोपं नाही. वैष्णवांची सेवा जर करत राहिलो तर निश्चित हळूहळू एक दिवस आपणही वैष्णव होऊ. बघा एक किडा आहे, तो किडा एका आळीला त्या ठिकाणी स्पर्श करतोय, टोचा मारतोय, आणि टोचा मारता 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 ती आळी सुद्धा त्या ठिकाणी, तो कीटक त्या ठिकाणी कीटक योनी तिला प्राप्त होतो. ज्या पद्धतीने हे नियम निसर्गाचे, त्याच पद्धतीने इथं नियम तो लागू होतो. वैष्णवाच्या संगतीमध्ये जे सुख मिळतं, त्या सुखाची अपेक्षा कोण करतं, भगवंत सुद्धा करतात. एवढं मोठं त्या ठिकाणी ते सुख. म्हणून आपण सुद्धा या सर्व संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या सेवेमध्ये आपण अखंड त्या ठिकाणी जीवन असेपर्यंत, इहलोकीची यात्रा संपेपर्यंत त्या ठिकाणी जन्म देणं सुद्धा भगवंताच्या हातात आहे आणि त्या ठिकाणी शालन सुद्धा करणं भगवंताच्याच हातात आहे. त्यामुळं भगवंताला त्या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं की संतांची सेवा, वैष्णवांची सेवा अखंड आमच्याकडून हो, आणि याच पद्धतीने आम्हाला सुद्धा ही सेवा करता करता एक दिवस वैष्णव होऊ दे, एवढीच त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई माता यांच्या चरणी आणि शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या चरणी आपण या ठिकाणी मागणी करूया.
मला हा सुंदर अशा प्रकारचा अवसर त्या ठिकाणी प्राप्त करून दिला, त्याबद्दल हरिभक्त परायण आमचे परममित्र इंगळे महाराज यांचे त्रिवार त्या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आजची प्रवचन रूपी सेवा वेळे वाकुडे गायन परी तुझाच म्हणविन या न्यायाप्रमाणे जे काही चूक असेल ते माझ्या वाणीचे दोष म्हणून मला मोठ्या मनाने आपण माफ करताल अशी अपेक्षा ठेवतो. आणि जे काही योग्य आहे ते माझ्या सद्गुरूंची माझ्यावर झालेली कृपा ही आपण आत्मसात केली पाहिजे. या ठिकाणी वैष्णवांची सेवा आपल्याकडून नेहमी घडत राहो एवढंच या ठिकाणी सांगून या प्रवचन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई माता की जय. सब संतन की जय. जय हरी भानुदास एकनाथ.